श्रीराम. हरे साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज. नाही लाज दरित, 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 नाही लाज दरित. ऐसे आसे शरण जावे, ऐसे आसे शरण जावे, ऐसे आसे शरण जावे, ऐसे आसे शरण जावे. शक्ती दिवे ना वंचे, 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 शक्ती दिवे ना वंचे. विश्वपन केला खरा, विश्वपन केला
माहिती सगळ्यांना इथं जागा रिकामी महिला वर्ग जर इकडं बसला पाठीमागच्या पुरुष वर्गाला इथं जागा होईल म्हणजे सगळ्यांना बसता येईल सगळ्यांनी एकदा पुढे या पुढे या पुढे या भजन करा तोपर्यंत विठाल 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 साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसियासी शक्ती ऐसियासी शरण जावे शक्ती जीवेन वंचित भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐसियासी शरण जावे शक्ती जीवेन वंचित तुका म्हणे साक्ष हाती तोम्याची ते धरियला ऐसियासी शरण जावे शक्ती जीवेन वंचित विठ्ठल विठ्ठल साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसियासी शरण जावे शक्ती जीवेन वंचित महायोग पीठे तटे भीमरथ्यां पुंडलीकाय धातुं मुनन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विधींचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ती नमस्कारो न्यात
मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वातर्युतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दुःखभंजन मारुतिनंदन हे दुःखभंजन मारुतिनंदन सुन लो मेरे पुकार पवन सुत विनती मारनवार पवन सुत विनती मारनवार पवन सुत विनती तारकलिंगम पाताल हटकेश्वरम मृत्युलोकी महाकालम सर्वलिंगम नमस्तुते ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगदमाननीय संत श्रेष्ठ बोलोबा कुमार कनकई पुत्र देहू निवासी जगद्गुरु तुकोबराय यांचा जीवनामध्ये आल्यानंतर प्रभू परमात्मा भक्ताचे कोणते कोणते काम करतो आणि कोणत्या कोणत्या भक्ताची कामं करतो या बाबतीचं मार्गदर्शन करणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला. भजन करा विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा असून जगद्गुरु तुकोबराय यावत चराचर सृष्टीमध्ये जन्माला आलेल्या जीवाला प्रबोधन करत असताना मार्गदर्शन करत असताना इंटिमेशन देत असताना सांगतात की बाबा रे ह्या जन्मामध्ये तू आला आणि जन्मामध्ये आल्यानंतर तू काय केलं पाहिजे तर प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे. कारण प्रभू परमात्म्याला देह देत असताना प्रभू परमात्म्यानं नामचिंतन करण्यासाठी देह दिला. मग देह देत असताना तुम्ही सुंदर समर्पक प्रमाण दिलं. पण मला एकदा अभंगाची प्रस्तावना मांडून घेऊ द्या. नंतर आपलं जेवढं काही स्पीड असेल 120च्या स्पीडने गाडी जाऊ द्या. विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं की बाबा
प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन घेण्यासाठी नरदेह तुम्हाला प्राप्त झालाय. मग प्राप्त झालेल्या नरदेहामध्ये आल्यानंतर तुम्ही आपण प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन करावं. पण नामचिंतन करत असताना भरकटलेला समाज ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांनी बघितला आणि त्या समाजाकडे बघितल्यानंतर तुकोबरायांनी सांगितलं, अरे बाबा तू भजन का करत नाही? मग भजन का करत नाही म्हटल्यानंतर त्या समाजानं सांगायला सुरुवात केली की बाबा आम्ही भजन करत नाही जाऊ द्या, पण आम्ही देवच मानत नाही. देव मानत नाही. मग देव मानत नाही म्हटल्यानंतर त्यांना ज्यावेळेस सांगितलं, बाबा अरे देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहे. अरे हृदयातला देव ओळखता यायला पाहिजे. मग सांगा ना तुकोबराय, हृदयातला देव आम्ही ओळखायचा कसा? मग हृदयातला देव ओळखण्यासाठी भक्तीचं अंगाने तुला त्या प्रभू परमात्म्याकडे जावं लागेल. मग भक्तीच्या अंगाने तू त्या प्रभू परमात्म्याकडे गेला, मग तो प्रभू परमात्मा काय करेल तर साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. मग भक्ताचं काम करण्यासाठी प्रभू परमात्मा कोणत्याच प्रकारची लाज बाळगत नाही. लाज बाळगत नाही. मग अजून संत परंपरेनं सांगितलं की बाबा अशा देवाला शरण जा. ऐसियासी शरण जावे शक्ती जीवेन वंचित. अशा देवाला शरण जा का तो प्रभू परमात्मा खऱ्या अर्थानं शक्ती सामान्य जेवढी काय त्याच्यामध्ये अनेक शक्ती आहे, ज्याच्याकडे शक्ती आहे तो सामर्थ्यानं भरलेला आहे, अशा देवाला शरण जा. मग अजून तो परमात्मा काय करतो? मग भीष्माचं जे काही पण आहे ते भीष्माचं पण खरं करतो आणि धनुर्धराचं रक्षण करतो. अजून त्या धनुर्धराचं रक्षण करणारा प्रभू परमात्मा आहे. मग त्या प्रभू परमात्मा आमचं काम काय करतो? अनेक प्रभू परमात्म्यानं कामं केले. मग कामं करत असताना संत परंपरेनं सांगितलं का ते कामं आम्ही डोळ्याने बघितले. मग डोळ्यानं बघितले, आम्ही त्याचे साक्ष आहोत, आम्ही त्याचे पुरावे आहोत. आणि ते पुरावे सांगत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी असं नाही सांगितलं. ते कसं सांगितलं? भजन करून विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ सांगतो. उर्वरित वेळेमध्ये आपल्याकडे 1 तास राहिला. 1 तास उरला खटवंगरायासी. मग खऱ्या अर्थानं आपल्याला 1 तासामध्ये अभंगाच्या अवतीभोवती फिरायचं आहे. पण फिरत असताना वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून सालाबाद प्रमाणात चालत असलेला भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादातून चालत असलेला नामयज्ञ नामसप्ताह याचा थोडा रिटर्न राहू द्या. नामसप्ताह, त्या नामसप्ताहाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. तन मन धनातून या ठिकाणी नामयज्ञ चालू आहे. मग चालू असताना सर्वच गुणीजन, गायक, वादक, टाळकरी, वारकरी, माळकरी, सज्जन, श्रोते, मायबाप तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा नामयज्ञ चालू आहे. पण नामयज्ञ चालू असताना खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला, परमपूजनीय परमादरणीय श्री हरिभक्तीपरायण माऊली महाराज दरेकर महाराजांच्या निमित्तानं या ठिकाणी येण्याचा योग, त्याचप्रमाणे देवकर माऊली महाराज देवकर यांच्या आमंत्रणातून, सर्वच गुणीजन भजनी मंडळाच्या आमंत्रणातून, त्याचप्रमाणे आमचे बंधू यश दादा गोमटे यांचा तुमचा संपर्क झाला. त्या संपर्कातून मला या ठिकाणी येण्याचा खऱ्या अर्थानं आणि तुमच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. त्याबद्दल माऊलींच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात असेल. त्याचप्रमाणे गुणीजन या ठिकाणी आहेत. आमचे परमपूजनीय परमादरणीय माझे जीवलग मित्र श्री हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज या ठिकाणी आहेत. येवले महाराज आहेत. येवले महाराज इकडे आहे, बेटातले महाराज किशोर महाराज रामकृष्ण आहेत. आपली पहिलीच भेट आहे त्याच्यामुळे थोडस इकडं तिकडं होईल. येवले महाराज या ठिकाणी आहेत. हार्मोनियमवाले बाबा या ठिकाणी आहेत. आणि त्याचप्रमाणे ज्यांच्या हातामध्ये खऱ्या अर्थानं सरस्वतीचं वास्तव्य आहे असे परमपूजनीय परमादरणीय आमचे सन्मित्र श्री हरिभक्तीपरायण राम महाराज कदम या ठिकाणी आहेत. त्या राम महाराज कदमांना आपण नाही भेटलो शकलो, पण ह्या राम महाराज कदमांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल साष्टांग प्रणिपात असेल. साऊंड सिस्टम अतिशय सुंदर आहे. साऊंड सिस्टम आल्या दादांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात असेल. विनेकरी बाबा आहेत आमचे यसगावचे कृष्णकांत भाऊ. आता त्यांनी त्या दिवशी वळदगावचं कीर्तन त्यांनी शूटिंग केलं आणि आज देखील दादा या ठिकाणी आहेत. माझ्यासोबत आलेले श्री हरिभक्तीपरायण भाऊदास महाराज ते या ठिकाणी आहेत. आणि माझे 2 सन्मित्र ती गाडीमध्ये आले आहेत, पुढे बसले, मला माहित नाही. त्यांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम असेल. आणि तुम्ही म्हणाल या सगळ्यांचं नाव घेतलं ना आम्हीच जर आलो नसतो तर तुम्ही काय केलं असतं. म्हणून सर्वच गुणीजन मायबाप या ठिकाणी आहेत. इथं बसलेले, त्या शेडमध्ये बसलेले, पुढच्या शेडमध्ये बसलेले,
तिकडं किराणा दुकान जवळ बसलेले तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो, सेवेला सुरुवात करतो. भजन महिला भजन मंडळ राहून गेलं, मी काय अजून माझं लक्ष दिलं नाही. तुमच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगा जगद्गुरु तुकोबरायांचा असून यावत चराचर सृष्टीमध्ये जन्माला आलेल्या जीवाला प्रबोधन करत असताना, मार्गदर्शन करत असताना, इंटिमेशन देत असताना संत परंपरेनं वर्णन करून सांगितलं, बाबा नरजन्म एकदाच आहे, एकदाच भेटलेला देह, या देहामध्ये आल्यानंतर तू प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन करावं. नामचिंतन करत असताना का प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन करावं, मग नामचिंतन केल्यानंतर जीवनामध्ये काय फायदा होतो. मग संत परंपरेला विचारल्यानंतर ज्ञानोबरायांकडे साधक पळत गेले. साधकांनी प्रश्न केला ज्ञानोबराला, ज्ञानोबा सांगा ना, तुम्ही सांगताय प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं का फायदा होतो, मग कोणता फायदा होतो. मग फायदा होतो म्हटल्यानंतर ज्ञानोबरायांनी सांगितलं, ठीक आहे बाबा, तुला फायदा ऐकायचा ना, ऐक फायदा. हरिपाठामध्ये ज्ञानोबरायांनी गोड वर्णन केलं की बाबा त्या प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन आपण केलं नाही केलं का तुम्हा आम्हाला मोक्षाची पापे सांगितलं की बाबा अनंत जन्माचे पातक जळून जातात, ते फक्त आणि फक्त प्रभू परमात्म्याच्या नामाच्या चिंतनातून. फायदा क्रमांक 1 सांगितला आणि फायदा क्रमांक 2 हरिपाठामध्ये सांगितला की बाबा तू त्या प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं ना केलं का तुला मोक्षाची प्राप्ती होणार आहे. मोक्ष प्राप्ती करण्यासाठी प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन सुलभ आहे. महाराज सांगतात की बाबा हरी 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 मंत्र हा शिवाचा, मनती जे वाचा तया मोक्ष. त्या हरीच्या नामाचं चिंतन जन्मामध्ये आल्यानंतर तुम्ही आपण केलं का तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होणार. रस्ता क्रमांक 2 वर्णन करून दिला आणि त्या प्रभू परमात्म्याच्या नामाच्या चिंतनातून मोक्षाची प्राप्ती होते. रस्ता क्रमांक 1. रस्ता क्रमांक 2 संत परंपरेनं सांगितला की बाबा मोक्ष जर प्राप्त करायचा असेल, मोक्ष प्राप्तीचा दुसरा रस्ता संत परंपरेनं वर्णन करून दिला की बाबा पवित्र तीर्थक्षेत्र काशी सांगितलं. काशी या तीर्थक्षेत्री गेल्यानंतर माणसाला जर त्या ठिकाणी मरण आलं तर त्याला मोक्षाची प्राप्ती आहे. संत परंपरेनं सांगितलं की बाबा मोक्षाचे जे तीर्थ आहे वाराणसी, पण मोक्षाचं तीर्थ वाराणसी सांगितलं, काशी सांगितलं, पण काशी या तीर्थक्षेत्री गेल्यानंतर तिथं मरावं लागतं. काय काय बाबा मला एक सांगा, एखादा सदग्रस्त रस्त्यानं चालला आणि रस्त्यानं जात असताना बसवाल्याने त्याला उडवलं आणि उडवल्यानंतर 4 लाख रुपये त्या माणसाला देऊ केले. गेलेल्या माणसाच्या काय कामाचे सांगा, गेलेल्या माणसाच्या काही कामाचे आहे का. मग माणूस निघून गेल्यानंतर 4 लाख रुपये जसे कामाचे नाही, तसं माणूस निघून गेल्यानंतर मोक्ष प्राप्तीचा अधिकार काय कामाचा. ज्ञानोबरायांनी गोड उभी खर्च केली. मोक्ष देऊनी उदार काशी होय किर, परी वेचणे लागे शरीर किये गावी. मग त्या गावामध्ये मरावं लागतंय. मग संत परंपरेनं सांगितलं जाऊ द्या बाबा मेल्यानंतर मोक्ष प्राप्तीचा अधिकार नाही. मग तिसरा रस्ता संत परंपरेनं मोक्ष प्राप्तीचा सांगितला की बाबा तुला सोपा रस्ता सांगतो, पंढरपूरच्या वाटेनं चाल. ठीक आहे, चाललो आम्ही पंढरपूरच्या वाटेनं. मग पंढरपूरच्या वाटेनं चालल्यानंतर काय होईल. तुका म्हणे चला याची वाटे भरवशेने भेटे पांडुरंग. पांडुरंग तुला भेटणार आहे, पांडुरंग भेटणार आहे. पंढरपूरची वारी माणसानं केली पाहिजे, पण वारी करत असताना त्या पंढरीची वारी तुमच्या आमच्या जीवनामध्ये घडत असताना ती वारी माणसानं केलीच पाहिजे. कारण काय, पंढरीश पांडुरंग परमात्मा तुम्हाला दर्शन देणार आहे. 18 प्रकारच्या मिळकती वर्णन केल्या जातात.
पंढरपूरची जर वारी केली तर 18 प्रकारच्या मिळकती भेटतात. 18 प्रकारच्या मिळकती आपल्याला बघायच्या नाही, फक्त पंढरपूरची वारी केली पाहिजे. आषाढी एकादशीचा पर्वकाळ आपण त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. मग आषाढी एकादशीचा पर्वकाळ आपण त्या ठिकाणी का राहिलं पाहिजे? अनेक वारकरी काय करतात माहिती का बाबा, वारीला जातात, 15 दिवस 17 दिवस वारी चालतात, पण चालत असताना एकादशी दिवशी घरी येतात. संत परंपरेनं काय पुरावा दिला? पंढरीचा वारकरी वारी चुकवणं दे हरी, पण वारी चुकवण ना दे हरी. पण इकडं असं झालं का वारी चुकून ये घरी. काय वारी चुकून ये घरी असं नसावं. दादा, पंढरपूरची वारी केल्यानंतर 18 प्रकारच्या मिळकती माणसानं संत परंपरेनं माणसाला वर्णन करून दिल्या, पण ते वर्णन करून देत असताना आपल्याला एकच मिळकत बघायची. मग जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलं की बाबा पंढरपूरच्या वाटेनं चाल, पण वाटेनं चालत असताना पंढरपुरामध्ये गेल्यानंतर अथांग जनसमुदाय त्या ठिकाणी आहे, पण अथांग जनसमुदाय असताना तुला त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन नाही घेऊ शकता आला तरी चालेल, पण तू काय करायचं? कळसाचं दर्शन घ्यायचं. मग कळसाचं दर्शन घेतल्यानंतर काय फायदा होईल? मग जगद्गुरु तुकोबारायाने विरोधी बाकावर बसलेल्या मंडळीने प्रश्न केल्यानंतर त्यांना उत्तर दिलं की बाबा, त्या कळसाचं दर्शन घेतलं का तुला मोक्षाची प्राप्ती आहे. तुका म्हणे मोक्ष देखील कळस आणि तात्काळ नाश अहंकाराचा. विठ्ठल विठ्ठल. तिसरा रस्ता संत परंपरेनं वर्णन करून दिला की बाबा पंढरपूरच्या विठुरायाचा कळस बघितला तरी मोक्षाची प्राप्ती आहे. आणि चौथा रस्ता संत परंपरेनं सांगितला की बाबा अधिकार संपन्न संत तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाले. सुनील महाराज, अधिकार संपन्न साधू जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला, मग प्राप्त झालेला साधू खऱ्या अर्थानं त्या साधूच्या चरणाशी विलीन झाले, त्या साधूंच्या चरणाला मिठी मारली, तर ती मिठी मारल्यानंतर देखील तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होते. त्या संतांना प्रेमानं आलिंगन दिलं तरी तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होते. तुम्ही म्हणाल काही पुरावा? आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. संत परंपरेनं वर्णन करून देत असताना सांगितलं की बाबा अधिकार संपन्न साधू तुमच्या आमच्या जीवनामध्ये भेटला तर त्याला प्रेमानं आलिंगन द्या, आणि आलिंगन देत असताना लहान पोरांना गप करा. तिकडे बैस. ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत परंपरेनं वर्णन करून देत असताना सांगितलं की बाबा अधिकार संपन्न साधू तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला तर त्या साधूच्या चरणाशी विलीन व्हा. मग अधिकार संपन्न संतांच्या यादीमध्ये कुणाकुणाचं नाव घेतलं जातं? अधिकार संपन्न संतांच्या यादीमध्ये नाव घेतलं जातंय ज्यांचा आज अभंग आपण सेवेसाठी निवडलाय, त्या जगद्गुरु तुकोबारायांचं नाव घेतलं जातंय. मग त्या जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार तरी किती? राम तुका 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 तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. मग जगद्गुरु तुकोबारायांच्या नामाचं चिंतन केलं का यम देवता थरथरा कापते. एवढे अधिकार संपन्न संत जगद्गुरु तुकोबाराय आहे. मग जे जगद्गुरु तुकोबाराय एवढ्या अधिकाराचे आहे, मग अधिकार संपन्न असणारे जगद्गुरु तुकोबाराय, त्या तुकोबारायाने सांगितलं की बाबा जीवनामध्ये प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं का अधिकार एवढा आपला होतो का तो प्रभू परमात्मा आपलं काम करतो. काम
कसं अभंगाच्या पहिल्याच्या साधावया भक्ती गाजा साधावया भक्ती गाजा साधावया भक्ती गाजा गाजा साधावया भक्ती गाजा साधावया भक्तिकाज नाही लाज धरीत याचा इको आहे ना नॉर्मल राहू द्याच ते लक्षात नाही येत श्रीराम 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 जगद्गुरु तुकोबरायाने सांगत असताना जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाबा रे त्या प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं का अधिकार प्राप्त होतो मग अधिकार प्राप्त होतोय म्हटल्यानंतर तो प्रभू परमात्मा तुमचं आमचं काम करतो मग काम करत असताना प्रभू परमात्म्याला कुणाकुणाचे काम केले तर प्रभू परमात्म्यानं जनाबाईंच्या घरामध्ये काम करावं जनाबाई महाराजांनी दळण करत असताना झाडलोट करी जाणे झाडलोट करी जाणे झाडलोट करी जाणे झाडलोट करी जाणे केलं भारी केलं भारी जनाबाई महाराजांनी झाडावं आणि प्रभू परमात्म्यानं केर भरावा झाड लोट करी जणी केर भरे चक्रपाणी मग प्रभू परमात्म्याला केर भरण्याचं काम करावं खालच्या पातळीचं काम प्रभू परमात्मा करतो अजून पुढे जर बोलायचं ठरलं तर जनाबाई महाराजांनी जात्यावरती दळण करत असताना पिक्चरचे गाणे म्हणायच्या काय म्हणायचं तर ओव्या म्हणायच्या जनाबाईने जात्यावरती दळण करत असताना ओव्या म्हणायच्या मग त्या ओव्या कशा होत्या ऐका एकदा महाराजांकडून
सुंदर माझे सुंदर माझे जाते ग फिरते बहुके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे गा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे गा विठ्ठला कौतुके तू ये रे गा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे गा विठ्ठला कासवानी कासना कासवानी कासना ओव्या गाऊ कौतुके तू ये रे गा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे गा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके देवा विठ्ठला. जनाबाईने जात्यावरती दळण करत असताना त्या प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन करावं आणि नामचिंतन करत असताना प्रभू परमात्म्यानं जनाबाईच्या पाठीमागे ओव्या लाव्यात एवढा अधिकार जनाबाईचा आहे. केवळ आणि केवळ प्रभू परमात्म्याच्या नामचिंतनातून प्रभू परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाला आणि जनाबाईचं काम करू लागला. अजून त्या जनाबाईनं त्या प्रभू परमात्म्याचं वर्णन केलं आणि आत्ताच्या जनाबाईला जर वर्णन करायला सांगितलं तर आत्ताची जनाबाई कुणाचं वर्णन करते सुनील महाराज ऐका. आत्ताच्या जनाबाईला जर सांगितलं का जात्यावरती दळण करत असताना ओव्या का तर तिनं ओव्या पण त्या चालू केल्या ऐका. जात्यावरती दळण करत असताना तिनं नवऱ्याचं वर्णन चालू केलं. रामाच्या ग पाऱ्या मंदी बाई जात वाज वंगा वंगा जात वाज वंगा वंगा उठे गोधडीतल्या स्वंगा. त्याच्याही पुढे जाऊन दुसऱ्या जनाबाईनं वर्णन चालू केलं आपल्या भावाचं. ते कसं ऐका. लिंबाच्या गा झाडाखाली माझा भाऊ दारू पाडी कोण मेल्यानं केली चाडी आली पोलिसाची गाडी. अजून पुढे जाऊन दारूचा गा बाई वासलाही येतो छान माझा ग भाऊ पहिलवान तर लहानला पोलिसानं. मग काय गणमन करतील ते असं म्हणलं तर तुम्हाला फार गोड वाटतं. सध्या समाजाचं असं झालंय महाराज. जोपर्यंत विनोद कानावरती पडत नाही तोपर्यंत कीर्तनकार चांगला नाही. काय अरे संत परंपरेनं काय सांगितलं. भक्ती ज्ञाना विरहित इतर गोष्टी न कराव्या. प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती विवाराव्या. ही संत परंपरेची संतांच्या घरची परंपरा तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपण अंगीकारले पाहिजे आणि संत परंपरेने तुम्हाला जे शिकवलं ते आपण ऐकलं पाहिजे आणि ते अंगीकारलं पाहिजे. आपण ते दिलं सोडून लागलो गाणे म्हणायला. अरे काय दादा. मग जगद्गुरु तुकोबरायांनी सांगत असताना सांगितलं की बाबा साधाव या भक्ती काज नाही लाज धरीत. मग तो प्रभू परमात्मा प्रगट होतो आणि काम करतो. अजून कुणाचं काम केलं नाव घेतलं जातंय दुसरं कुणाचं चोखोबरायांचं. मग चोखोबरायांच्या घरामध्ये ज्या वेळेस चोखोबराय निघाले पण निघालेले असताना आपली जी काही पत्नी आहे त्या पत्नीला काही काळामध्ये प्रसूतीच्या वेदना सुरू होणार आणि सुरू होणार म्हटल्यानंतर सांगितलं की बाबा तुम्ही एक काम करा. जात असताना तुमच्या बहिणीने या ठिकाणी सांगा की बाबा घरी बोलवलंय म्हणून. पण घरी बोलवलेला असताना चोखोबराय विसरले आणि विसरल्यानंतर पंढरपूरच्या वाटेला लागले. पण पंढरपूरच्या वाटेला जात असताना प्रभू परमात्म्याचं नामाचं चिंतन करत करत पंढरपूरच्या वाटेला निघाले. पण पंढरपूरच्या वाटेला ते तिकडे गेले आणि इकडे प्रभू परमात्म्यानं यावं. प्रसूतीच्या वेदना ज्या वेळेस सुरू झाल्या पण सुरू होत असताना प्रभू परमात्म्यानं त्या ठिकाणी प्रगट व्हावं. ते रूप घेतलंय चोखोबरायांच्या बहिणीचं ते कोणी प्रभू परमात्म्यानं. आणि प्रभू परमात्म्यानं रूप घेतल्यानंतर चोखोबरायांच्या दारामध्ये यावं दरवाजावरती थाप मारावी आणि त्याचं वर्णन संत परंपरेनं केलं. चोखोबाची बाई ना झाला सारंगार. चोखोबाची बाई ना झाला सारंगार. चोखोबाची बहीण झाला सारंगार. चोखोबाची बहीण झाला सारंगार. महिने उघडा दार हाक मारी.
बहीण झाला आणि चोखोबरायांच्या द्वारामध्ये आल्यानंतर दरवाजावरती थाप टाकली आणि वहिनी उघडा दार हाका मारी. फक्त वहिनीला आवाज दिलाय आणि आवाज दिलाय खऱ्या अर्थानं अजून त्या प्रभू परमात्म्यानं काय केलं. त्या प्रभू परमात्म्यानं त्या ठिकाणी बाळाते धुण्याचे काम केलं. काय काय बाळाते धुण्याचं काम केलं. एवढ्या खालच्या दर्जाचं काम प्रभू परमात्मा करतोय. मग ते जगद्गुरु तुकोबराय तुम्ही आम्हाला सांगतात की बाबा तो प्रभू परमात्मा प्रगट झाल्यानंतर कुठल्याच प्रकारची लाज बाळगत नाही. साधावया भक्ती साधावया भक्ती काज साधावया भक्ती काज साधावया भक्ती काज नाही लाज दलित नाही लाज दलित नाही लाज दरिद्र नाही लाज दरिद्र नाही लाज दरिद्र नाही लाज दरिद्र साधावया भक्ती काज साधावया भक्ती काज नाही लाज दलित नाही लाज दलित साधावया भक्ती काज साधावया भक्ती काज नाही लाज दरिद्र नाही लाज जगद्गुरु तुकोबरायांनी सांगावं का तो प्रभू परमात्मा प्रगट होतो. प्रगट झाल्यानंतर कोणत्याच प्रकारची लाज प्रभू परमात्मा बाळगत नाही. विचार करा दादा, जगाचा मालक आहे आणि त्या जगाच्या मालकानं त्या ठिकाणी यावं आणि तुकोबरायांच्या बायकोचं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्या बाळाचे खऱ्या अर्थानं बाळाते धुवावे. एवढ्या खालच्या दर्जाचं काम प्रभू परमात्मा करतोय. मग विचार करा दादा, तो प्रभू परमात्मा आहे तरी कसं. अरे तो प्रभू परमात्मा ओळखण्याकरता भक्तीच्या अंगाने प्रभू परमात्म्याकडे जावं लागेल. प्रेम भावनेतून प्रभू परमात्म्याकडे जावं लागेल. पण जात असताना समाज प्रेम विसरला. देवावरती प्रेम करायचं समाज विसरला आणि समाज प्रेम करायचं विसरल्यानंतर संत परंपरेनं सांगितलं बाबा प्रेम खऱ्या अर्थानं जीवनामध्ये सुख देणार आहे. पण सुख देणारं प्रेम माणूस विसरायला लागला आणि दुःखाच्या दरीत होरपळायला लागला. पण दुःखाच्या दरीत जाणारा समाज जगद्गुरु तुकोबरायने बघितला आणि तुकोबरायने सांगितलं की बाबा नाही काष्टाचा गोमान गोवी भ्रमरा सुमन. मग जगद्गुरु तुकोबरायने रस्त्यानं जात असताना एक भोंगा बघितला. तो भोंगा उडतोय पण उडत असताना त्या भोंगाने एका लाकडावरती बसावं आणि लाकडावरती बसल्यानंतर ज्या वेळेस त्या लाकडावरती त्याचं हत्यार टेकवलं आणि हत्यार टेकवल्यानंतर जाड आणि मोठं असणारं लाकूड त्या लाकडाचं पीठ करून टाकलं. पण पीठ केणारा तो भोंगा तुकोबरायांनी बघितला आणि बघितल्यानंतर तोच भोंगा खऱ्या अर्थानं एका कमळाच्या पाकळीवरती जाऊन बसला आणि जाऊन बसल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस ते कमळ मिटायला लागलं. पण कमळ मिटायला लागल्यानंतर तो भोंगा त्याच ठिकाणी आहे. पण त्याच ठिकाणी असणारा भोंगा जगद्गुरु तुकोबरायांनी बघितला आणि भोंगा गदारोळ करायला लागला. आवाज देऊ लागला, वाचवा 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 मी मरेल. मरेल म्हटल्यानंतर त्या भोंग्याला जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितले बाबा थांब, कसा मरशील. अरे तुझ्याकडे एवढं हत्यार आहे, ते हत्यार तू टेकवलं. कोणताही लाकूड असो, चंदनाचा असो, लिंबाचा असो, बाबळीचा असो, कोणतंही लाकूड जरी असलं त्या लाकडाचं तो पीठ करून टाकतो. आणि ती कमळाची पाकळी आहे, मृदू आहे, कोमल आहे. मग ती कोमल असणारी पाकळी खऱ्या अर्थानं तिला जर बोट लावलं तर बोटाचे ठसे त्या कमळाच्या पाकळीवरती उमलतात. अशी असणारी मृदू असणारी ती कमळ, ती कमळाची पाकळी आहे. त्या पाकळीवरती असं तुझं हत्यार टेकव, गोलाकार रिंगण कर, असे उभा काप टाक आणि बाहेर निघ. पण बाहेर निघ म्हटल्यानंतर त्या भोंग्यानं तुकोबरायांना सांगायला सुरुवात केली, महाराज अहो या कमळावरती मी प्रीतीपूर्वक प्रेम केलं आणि त्या प्रेमाच्या बंधनात मी अडकलो. मग प्रेमाच्या बंधनात अडकलेला तो भोंगा जगद्गुरु तुकोबरायांनी बघितला आणि तो भोंगाला गाथा नावाच्या प्रकरणात जागा दिली. आणि तुकोबरायांनी सांगितलं की बाबा नाही काष्टाचा गोमान, तो काष्ट म्हणजे लाकूड. आता भोंग्याला खऱ्या अर्थानं लाकडाची गय न करणारा भोंगा तो कमळावरती हत्यार त्याचं चालवत नाही. मग त्या भोंग्याला सांगितलं का मी प्रीतीपूर्वक प्रेम केलं, प्रेम प्रीतीची बांधले आणि ते न सुटे काही केले. मग प्रेम करायचं माणूस विसरला. भोंगा माणसाने त्या भोंग्याला त्या कमळावरती प्रीती दाखवली, तो भोंगा काप टाकायला तयार नाही. आज एका ताटात खाणाऱ्या मित्राच्या सुपाऱ्या लोक द्यायला लागले आणि त्याला उडवायला लागले. विचार करा दादा, इतका माणूस प्रेम विसरला. मग विसरलेला प्रेम खऱ्या अर्थानं संत परंपरेने त्या भोंग्याला
तुमच्या आमच्या समोर का ठेवलं? कारण त्या भुंग्याकडे बघितल्यानंतर तो भुंगा देखील त्या प्रेमावरती एकनिष्ठ राहतो आणि तेच प्रेम प्रभू परमात्म्यावरती तुम्ही आपण करावं. मग प्रेम करत असताना तो प्रभू परमात्मा काय काय करतो? विधीपूर्वक त्या प्रभू परमात्म्याकडे गेल्यानंतर, कारण संत परंपरेनं सांगितलं की बाबा भाव असेल तर देव आहे. प्रेमाविन भजन डाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचून निघाले. प्रेम असेल तर भजनाला किंमत आहे, नाक असेल तर मोत्याला किंमत आहे आणि अर्थ असेल तर पोथीला किंमत आहे. हे संत परंपरेनं सांगितलं. प्रेम विसरलाय माणूस, ते प्रेम संत परंपरेनं सांगितलं का बाबा प्रेमानं भजन कर. प्रेमानं जर भजन केलं त्या प्रभू परमात्म्याकडे जर गेला तो प्रभू परमात्मा तुमच्या आमच्यासाठी प्रगट होईल आणि कुठल्याच प्रकारची लाज बाळगणार नाही. मग असा प्रेम देणारा देव आपण त्या देवावरती जर प्रेम केलं मग तो प्रभू परमात्मा काय करतो आणि कोणत्या देवाला शरण जायचं हे संत परंपरेने तुम्ही आम्हाला सांगितलं. ते कसं? अभंगाच्या दुसऱ्या ऐसियासी शरण जावे शक्ती जीवे न वंचित. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगत असताना सांगितलं की बाबा रे अशा देवाला शरण जा जे देव प्रमाणभूत आहे, वारकरी संप्रदायाचा सिंबल त्याच्यावरती आहे. अशा देवाला शरण जा. समाज अशा देवाला शरण जायला लागला. काय सांगा? संत परंपरेनं सांगितलं की बाबा ज्या देवाला वारकरी संप्रदायानं प्रमाणभूत केला नाही असे देव तुम्ही आपण मानले नाही पाहिजे. तर तुम्ही आपण कोणतेही देव मानायला लागलो, कोणालाही डोक्यावर घेऊन मिरवायला लागलो. आणि भरकटलेला समाज जगद्गुरु तुकोबरायांनी आधी करून अनेक संत परंपरेनं बघितला आणि बघितल्यानंतर संत परंपरेनं सांगितलं की बाबा अरे तुम्ही कोणते देव केले? अरे तुमच्या मनाला येईल तुम्ही ते देव निर्माण केले. शिळ्या तांब्याची बावले केले.
पाठ मांडून वरी बैसविले, गंधा पुष्पाने फुलविले आणि मनाने नाव ठेवले. अरे तुम्हाला जे मनाला येईल असं नाव तुम्ही त्या देवाला दिलं आणि असे असे देव तुम्ही मानायला लागले. मग संत परंपरेनं सांगितलं की बाबा अधिकार संपन्न देवाकडे गेल्यानंतर तो देव तुमचं आमचं काम करतो. मग कोणतं देव काम करतो? अनेक संतांच्या याद्या देता येतील, अनेक संत परंपरेचं वर्णन तुम्हाला या ठिकाणी करता येईल. पण ते करत असताना संत परंपरेनं तुम्हाला सांगितलं प्रमाणभूत असणाऱ्या देवाला शरण जा. मग शरण गेल्यानंतर यदा कदाचित सुनील महाराज देव आपल्याला प्रसन्न झाला, पण त्या देवाकडे काय मागावं याची देखील अक्कल माणसाला पाहिजे. काय याची देखील अक्कल माणसाला पाहिजे. आज काय मागण्याचं कीर्तन नाही, पण एक छोटस उदाहरण आहे, सांगून जाईल जाता जाता. संध्याकाळची वेळ होती, पिऊन पडला एक जण भगवान भोले बाबा शिवजीच्या मंदिरापुढे. किशोर महाराज असा पिऊन पडला. मग पिऊन पडल्यानंतर भगवान भोले बाबा शिवजीची पार्वती आई साहेबांची वरतून स्वारी झाली. पण स्वारी जात असताना कसं पार्वती आई साहेबांचं लक्ष त्या पिलेल्या माणसाकडे गेलं आणि गेल्यानंतर पार्वती आई साहेबांना सांगितलं देवा तुमचा कोणी सदग्रस्त कोणीतरी सद्भक्त त्या ठिकाणी पडलेला आहे, त्याला काहीतरी देऊन टाका. माऊली महाराज त्याला काहीतरी देऊन टाका म्हटल्यानंतर देवाला ऐकावं लागलं. देव म्हणजे याला काय द्यायचं म्हटल्यानंतर काय खाली आले आणि खाली आल्यानंतर त्याला उठवले, बाळा उठ म्हणल्यानंतर तुला काय डोळे चोळत तो कोण? अरे मी देव आहे, तुझा माझा काय संबंध? अरे काय संबंध असतो नसतो? अरे पार्वती आई साहेबांना सांगितलं तेव्हा याला काहीतरी देऊन टाका म्हणून मी तुला देण्यासाठी आलो. तुम्ही बाईचं ऐकतात का? अरे आईचं ऐकू नाही तर बाईचं ऐकू, किचन जवळ सगळ्यालाच ऐकावं लागतं. त्या विषयी सुनील महाराज मला काय अनुभव नाही, तुम्हाला असं तर बघा. मग ज्या वेळेस सांगितलं जातंय तेव्हा त्याला काहीतरी देऊन टाका. देवानं विचारला माग बाबा काय मागायचंय तुला? पण मागायचं म्हटल्यानंतर त्यांना असं विचार तरी करावा ना, काय मागावं, कुणाकडे मागावं. आपल्याला देव प्रसन्न झाला, ते काय आमदार खासदार नाही प्रसन्न झाला, काही मागावं काही द्यावं. आता इलेक्शन लागलं, काही मागितलं तरी भेटत आणि इलेक्शन झाल्यानंतर असो आपला काय क्षमता नाही, आपल्याला तिकडे जायचं नाही. देव प्रसन्न झालाय, देवाकडे काय मागावं याची अक्कल माणसाला पाहिजे. मग यदा कदाचित तो प्रभू परमात्मा प्रसन्न झाला, त्याला विचारायला लागला, त्याने सांगायला सुरुवात केली, देवा 2 मिनिटं मला विचार करण्यासाठी संधी द्या किशोर महाराज. मग त्याला विचार केला, तरणे पोरं मारायला लागले. गुटखा काय खाताय, दारू काय पिताय, कानाला मोबाईल काय लावताय, धडाकताय कुठं, मारताय कुठं, हे कुठं तरी वाचले पाहिजे. मग वाचले पाहिजे म्हटल्यानंतर त्यांनी काय विचार केला, मला असं वरदान दे म्हणे देवा, माझ्या रक्ताचा थेंब काढला, मड्याच्या जिभेवरती ठेवला का मड उठून बसला. देव म्हणले काय तथास्तु म्हणले. देव तिथून निघून गेले. हा उठला, सुनील महाराज उठला तसा लगे घरी निघाला. घरी निघाल्यानंतर दरवाजावरती थाप मारली, जा दार उघड म्हटल्यानंतर तो घरात गेला. बायकोला म्हणलं चल जेवायला वाढ. त्या लोकांचं फार वजन असतं. जेवायला वाढ म्हणल्यानंतर त्याच्या बायकोनं त्याला जेवायला वाढणार. पण त्याला प्रश्न केला, अरे दारूबाई सगळे घरातले भांडे विकून टाकले आणि जेवायला वाढ म्हणजे काय? काय नाही म्हणे, मला फार आनंद झाला. मग काय आनंद झाला? मला देव प्रसन्न झाला. तुला काय? बायकोने त्याला विचारलं तुला? कदम महाराज बायकोने त्याला विचारल्यानंतर त्यानं आनंदानं सांगायला सुरुवात केली, मला देव प्रसन्न झाला. आणि बायकोकडे मी मागत असताना बायकोकडे तेच बघतोय, किती जणांचं लक्ष आहे, किती जणांचं नाही. मी काय बोलायलो, तुम्ही काय ऐकायले? माग आवाज येतोय का माझा? येतोय ना? बायकोकडे मागितलं का देवाकडे मागितलं? बोला ना. देवाकडे मागितलं ना? मग देवाकडे मागत असताना त्यानं बायकोला सांगायला सुरुवात केली, मी देवाकडे मागितलं, माझ्या रक्ताचा थेंब काढला, मड्याच्या जिभेवरती ठेवला का मड उठून बसलं. बायको म्हणला जपी तपी संन्याच्या बैराग्याला देव प्रसन्न होईना आणि तुझ्यासारख्या हलकट माणसाला देव प्रसन्न झाला. आणि झाला तो झाला, देवाकडे काय मागावं याची बिलकुल अक्कल तुला नाही. मग काय मागितलं म्हणे, माझ्या रक्ताचा थेंब काढला, मड्याच्या जिभेवरती ठेवला का मड उठून बसलं पाहिजे. अरे सिद्ध करायचं कसं? सिद्ध करायचं म्हटल्यानंतर तो म्हणला तू एकदा जेवायला तर वाढ. जेवायला वाढ म्हटल्यानंतर जेवायला वाढलं, पहिला घास घेणार, लगेच कानावरती बातमी आली की शेजारच्या गावातला तरुण पोरग गेलो किशोर महाराज.
पण ते तरुणा पोरग गेलं म्हटल्यानंतर त्याला इतका आनंद झाला, तो लगेच निघाला त्या शेजारच्या गावात जायला. पण जायला काहीतरी कदम मारा साधन पाहिजे ना. साधन काय? त्याला हुंड्यात सायकल भेटेल. आधीच्या काळात हुंडा देत होते, आता देऊ नये घेऊ नये आणि देतही नाही मुळात म्हणजे. पण त्याला हुंड्यात सायकल भेटेल होती. त्या सायकलीला टायर नाही, फक्त रिंगा होत्या. शीट कव्हर नाही, फक्त मुठ्यात होत्या. त्या मुठ्यांवरती बसला आणि फुल पांड्यालाही त्याला मारता येईना. फुल पांड्याला मारावा तर चैन सटकतीन पुत्र हेलपट्ट्या खात. त्याच्यामुळे कसं आहे ते काय ते भानगडीतच पडा ना. हा पांड्याला मारत मारत शेजारच्या गावात गेला. एक येडी बाबळ पाहिली, तिला सायकल लावून दिली. आणि सायकल लावून दिली म्हटल्यानंतर तो गर्दीच्या लवाजमामध्ये घुसायला लागला. तिरडीवरती बांधलेलं प्रेत, पावली मारत तिरडीवरती बांधलेलं प्रेत त्या प्रेताजवळ गेला. असं गर्दीच्या लवाजमामध्ये घुसणार. लोकांनी त्याला बघितलं का लोक म्हणे जे बेवड्या चल होड चाललाय पुढं म्हणे, तुला काही प्रसंग कळतो का म्हणे, इथं चाललंय काय, तू चाललाय पुढं. पण तो काय ऐकायला तयार नाही. गर्दीच्या लवाजमामध्ये घुसला तसा बोटाला सुई टोचली. टोचल्याबरोबर रक्ताचा थेंब काढला. जसं आधीच्या काळात सरकारी दवाखान्यात बोटाला सुई टोचायची, रक्त काढायचे, तसं त्याला बोटाला सुई टोचली, रक्ताचा थेंब काढला, मड्याच्या जिभेवर ते ठेवल्या. आता काय मड सुताळ्यातून उठल्याबरोबर लगेच लोक म्हणायला लागले, अरे काय पराक्रम, काय चमत्कार. पुन्हा तो घरी गेला. पुन्हा जेवायला बसणार तर पुन्हा त्याला वार्ता आली का शेजारच्या गावात पुन्हा एक पोरग गेलं म्हटल्यानंतर येणं लगेच पुन्हा ती सायकल काढली म्हटल्यानंतर काय तिला काहीच नाही, ते तसंच गेला म्हटल्यानंतर तिथं ती सायकल लावून दिली. आणि लावून दिल्याबरोबर पुन्हा ते असं सुई टोचली, रक्ताचा थेंब काढला, मड्याच्या जिभेवरती ठेवला. तिथं मड उठल्यानंतर लोक लगेच म्हणायला लागले, हा माणूस कुठला, हा माणूस कुठला, हा माणूस कुठला. काही नाही म्हणे, येवला तालुक्यातल्या पाटोद्याचाच. याचा काही कॉन्टॅक्ट नंबर आहे ना म्हणजे, माऊली दादाकडे भेटल, कदम महाराजाकडे भेटल, इकडं सुनील महाराजाकडे भेटल, नाही तर आमचे यश दादाकडे भेटल, कोणाकडेही नंबर भेटल. माझं नाही सांगत ते तिकडचं, आमच्यावरती घेतलं का फार बरं वाटतं. याचा काही कॉन्टॅक्ट नंबर आहे म्हणजे कोणाकडे कॉन्टॅक्ट नंबर, कशाचं कॉन्टॅक्ट, कशाचं काय म्हणे, याचं कॉन्टॅक्ट फिंटॅक्ट काय नाही म्हणे. अरे चांगला गुन्हे माणूस आहे, लोकवर्गणी करा आणि याला मोबाईल घेऊन द्या, उरलेच काही सप्त्याचे तो मोबाईल घेऊन द्या. मोबाईल घेऊन द्या म्हटल्यानंतर लोक लगेच म्हणायला लागले, अरे गुन्हे माणूस आहे, लोकांनी लोकवर्गणी केली, त्याला मोबाईल घेऊन दिला. आणि मोबाईल घेऊन दिला म्हटल्यानंतर ते माणूस गेला का लोक फोन काढायचे, त्याला फोन लावायचे, हॅलो शेजारच्या गावात गेलो. हा लगेच उठायचा, शेजारच्या गावात जायचा, बोटाला सुट वाचायचा, रक्ताचा थेंब काढायचा, मड्याच्या जिभेवरती ठेवायचं, सिस्टीम वाले दादा मड उठायचं. मड उठल्यानंतर लगेच बँकेत सह्या करायला निघायचं. बँकेत सह्या करायला निघालं म्हटल्यानंतर लगेच तो घरी यायचा, घरचं खायचं आणि बाहेरचे कामं करायचं. त्याच्या बायकोने त्याला विचारलं, का घरची भाकरी खात्या लोक चाकरी करतात, लोक काही टायरचा घसारा देतात का फुकट वापरून घेतात, काही नाही सुनील महाराज आपलं नारळ काम चालतं. असं नाही करायचं, लोकांनी काय दिलं तरच जायचं म्हणे, असं बिलकुल जायचं नाही. बिलकुल जायचं नाही म्हटल्यानंतर काय, त्या बायकोने त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. आणि हिसकावून घेतल्यानंतर जेव्हा फोन येणार त्याची बायको फोन उचलायची, हॅलो आमच्या डॉक्टरला टाइम नाही, गरज असेल तर पेशंट घ्या ना आमच्या घरी. गरजवंताला अक्कल नसते, लोक मोबाईल काढायचे, 108 नंबर डायल करायचे, ॲम्ब्युलन्स बोलवायचे, ॲम्ब्युलन्स वाजत त्याच्या दारात यायचे सुनील महाराज. ॲम्ब्युलन्स आल्यानंतर यांना उठायचं, बोटाला सूट वाचायची, रक्ताचा थेंब काढायचा, मड्याच्या जिभेवरती ठेवायचा, मड उठायचं म्हणल्यानंतर काय सगळ्या गल्लीने नुसते मडे दिसायचे. याला जेवायलाही टाइम नाही, चहा पाण्यालाही टाइम नाही, त्याला चक्कर यायचे. चक्कर आल्यानंतर लोक म्हणायचे, का एवढं काम करता का, अरे कसं आहे करणं, काम होतं याला महत्व आहे. असं म्हटल्यानंतर त्याला इतका वैताग आला, बायकोकडे मोबाईल टाकला, तब्बल 15 दिवस गायब झाला. पण 15 दिवस गायब झाला म्हटल्यानंतर काय, इकडं माणसं मरायचे, लोक ॲम्ब्युलन्स घेऊन वाजत गावामध्ये यायचे. आणि त्या गाड्या आल्यानंतर निसते सगळ्या गल्लीने निसते मडेच मडे. मग गावच्या लोकांनी टाकले पावड्याचा धंदा जोरदार सुरू झाला. मड्यासोबत येणारे खायचे प्यायचे, मजा करायची. अरे पण मेलाय ना ते, अरे पण ते मेलायलाशी काही घेणं नाही त्यांना. एक मोठ्याचा माणूस गेलं आणि त्यांनी विचार केला, बाबा सापडवलं पाहिजे आता. मग सापडवलं पाहिजे म्हटल्यानंतर कड्याकापर्यंतून 15 दिवसानं घेऊन आले. पण घेऊन आल्यानंतर त्याने विचार केला, लोक देखील लय बिलेंदर बुद्धीची लोक. त्यांनी असा विचार केला, बाबा याच एकट्याचं एक हत्यार काय काम देईल. जसा तिकडून गाडीतून खाली लोटला, लोक घरूनच हत्यार घेऊन गेले होते, काय वदाड शिवायची सोय. जसा गाडीतून खाली लोटला, लोक जागा दिसून तिथं सोया टोचायची. अरे सोयी टोचून रक्त येईना,
लोकांनी दामना टोचायला सुरुवात केली. अरे दामनाही टोचून रक्त येईना. लोक म्हणले बाबा हात धरण पाय धरण पिळा. अरे पिळून पिळून शेवटी मारावं लागलं. जीवनामध्ये प्रभू परमात्मा प्रसन्न झाला. काय मागावं याची अक्कल माणसाला नाही. मग अक्कल नसताना माणसाला त्या जीवाना देवाकडे मागत असताना अशी मागणी मागितली का जीवनामध्ये फजिती सहन करावं लागते. पण नामदेवरायाने सांगितलं की बाबा रे, यदा कदाचित प्रभू परमात्मा तुला प्रसन्न झाला मग त्या प्रभू परमात्माकडे काय माग हेचे देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा विठ्ठल विठ्ठल. संत परंपरेनं सांगितलं की बाबा यदा कदाचित देव प्रसन्न झाला तर देवाकडे चांगलं काहीतरी मागा. उद्याच्या कीर्तनामध्ये मागणी असेल, उद्या तुम्हाला सगळं मागणी बिगणी काय असेल ते उद्या सगळं भेटत. काय मी काय नाम बी सांगायचं, मागणी बी सांगायची, अभंग बी सांगायचं, प्रमाण बी सांगायचं. काला करून नको का? संत परंपरेनं सांगत असताना सांगितलं की बाबा अशा देवाला शरण जा जो पंढरपुराचा जगाचा करता करविता पंढरीशी पांडुरंग परमात्मा आहे. अशा देवाला शरण जा ज्या देवाला शरण गेल्यानंतर जो देव तुमचं आमचं काम करण्यासाठी लाज बाळगत नाही. अजून त्या देवानं पुन्हा कोणाचे काम केले मग ते संत परंपरेनं ते जगद्गुरु तुकोबरायानं वर्णन केलं अभंगाच्या 3ऱ्या चरणात. सांगत असताना सांगितलं की बाबा अशा देवाला शरण जा ज्या देवाला शरण गेल्यानंतर त्या देवानं काय काय केलं. भीष्म पण केला खरा धनुर्धर रक्षिले भोपाचे ते बीळ जिभानवे काळ सर्प आहे. मग प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन ज्याच्या मुखामध्ये येत नाही असं सर्पाचं बीळ त्याचं मुख सांगितलं आणि त्याची जी काही जीभ सांगितली तर ती काळा सर्प सांगितलं. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबाने आपलं मुख हे मुखच राहिलं पाहिजे, सर्पाचं बीळ नाही झालं पाहिजे, मग त्याच्यासाठी तुम्ही आपण प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे. मग नामचिंतन करत असताना त्या प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन तारून देणार आहे. कारण प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन हे कलियुगामध्ये उद्धाराचं साधन सांगितलं. कलियुगा माझी करावी कीर्ती
सांगितलं, त्या प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं तर तुम्हा आम्हाला प्रभू परमात्मा प्रगट होऊन दर्शन देतो. मग प्रभू परमात्मा प्रगट होऊन दर्शन देईल, पण दर्शन देण्यासाठी जे संत परंपरा तुम्हा आम्हाला ज्या संतांनी परंपरा घालून दिली त्या परंपरेतून तुम्हा आम्हाला जावं लागेल. मग अधिकार संपन्न साधूकडे गेल्यानंतर देखील प्रभू परमात्म्याची भेट होती. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधनी कुठं जय गोपाल गोपाल पण एकच तास आपल्याकडं होता आणि एक तासामध्ये काय काय करायचं? पंचपदी करायची, चाल करायची म्हणजे कुणाला चाल नाही करून जायची, कीर्तनामध्ये चाल म्हणून घ्यायची, प्रस्तावना मांडायची, अभंगाचे चरण सोडवायचे. अजून 2 चरण तसेच राहिले, फक्त 2च सोडवले. ते बी सोडवले म्हणजे काय, फक्त असा स्पर्श केलाय. अजून 2 चरण शिल्लक आहे. ते 2 चरण आपण जर परत कधी वेळ आली तो सोडू. तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल, अनेक कीर्तनकार येतात की बाबा 2 चरण सोडून जातात, 3 चरण सोडून जातात पुढच्या वर्षाच्या तारखेसाठी. तसं काही नसतं. वेळच कमी, त्याला काय करणार. अगदी आपल्याला एकाच तासामध्ये सगळं फिरायचं होतं. पण फिरत असताना जशी काही पंढरीशी पांडुरंग परमात्म्यानं विश्वगुरु निवृत्तीनाथ दादानं जशी बुद्धी दिली, त्या बुद्धीप्रमाणे अभंगाच्या अवतीभोवती फिरण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच असेल असं नाही. कीर्तनकार बदलला का अभंगाचा भाव बदलत असतो. ज्याच्या त्याच्या बुद्धीनं, ज्याच्या त्याच्या परीनं जो तो अभंगाचा भाव मांडत असतो. ज्या जगद्गुरु तुकोबरांचा आपण अभंग निवडलाय, जगद्गुरु तुकोबरा तुम्हाला मला सांगतात की बाबा, अशा देवाला शरण जा जो देव तुमचं आमचं काम करण्यासाठी लाज बाळगणार नाही. प्रभू परमात्मा अनेक जणांसाठी प्रगट झाला, भक्तासाठी प्रगट झाला. भारत त्यांचा बाह्यला देव नटला नानापुरी भरोनी उरला चराचरी. चराचर सृष्टीमध्ये वास्तव्याला असणारा प्रभू परमात्मा जनाबाई महाराजांनी तुमच्या आमच्या डोळ्यासमोर आणला. आणि भरकटलेला समाज ज्या वेळेस देव मानत नाही, देव मानत नसताना जनाबाईनं छाती ठोकून देव तुमच्या आमच्या समोर प्रगट करावा. हे जनाबाई महाराजांनी, खऱ्या अर्थानं जनाबाईचं वर्णन मी का करतोय, या ठिकाणी अनेक माता मावल्या बसलेल्या आहेत. अनेक विनोदातून कार्यक्रम नेता आला असता. कारण काय, जर नवरात्रीचं यदा कदाचित इथे येण्याचा योग आला, मी ब्राह्मणगावला, यसगावला कार्यक्रम भरपूर झाले. नवरात्रीमध्ये तुमच्याकडे कार्यक्रम होता. तो कार्यक्रम असताना स्त्री काय, त्या स्त्रीचा आदर माणसानं कसा करावा हे पहिले माणसाला समजलं पाहिजे. आणि सध्या अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्या गोष्टी बघत असताना अंगावरती असा काटा फुटतो. रोज अनेक बातम्या आहेत. पण त्या अनेक बातम्या असताना स्त्रीच्या डोक्यावरती पदर असावा आणि माणसाच्या डोळ्यामध्ये आदर असावा. काय, स्त्रीच्या डोक्यावरती जर पदर टेकला, स्त्रीच्या डोक्यावरती जर पदर टेकला तर माणसांच्या डोळ्यातला आदर कोणी बाजूला करू शकतो. कसं आहे महाराज, अनेक गोष्टी आहेत त्या काय आपल्याला या व्यासपीठावरून बोलता येणार नाही. पण धर्मावरती येणारं संकट आहे, त्या धर्मावरचं संकट तुम्ही आपण जपलं पाहिजे. आणि धर्मावरती येणारं संकट, त्या संकटाला मात करण्यासाठी, त्या संकटावरती मात देण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण उभं राहिलं पाहिजे. कारण छत्रपतीच्या
वंशातले माणसं आपण आहोत. छत्रपतींच्या विचारांना पवित्र झालेली ही भूमी आहे. त्या भूमीमध्ये आपला जन्म झालाय. पण ते जन्म झाल्यानंतर तुम्ही आपण देखील त्या गुणानं त्या विचारानं जीवन जगावं आणि जगल्यानंतर खऱ्या अर्थानं चांगला सिंबॉल आपल्यावरती घ्यावा आणि मग कृतार्थ व्हावं आणि मग माणसानं मारावं. अरे जीवन जगत असताना धर्मावरती येणारं संकट आहे. तुम्ही जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करणार आहे. आदरणीय महाराजांचा फोटो या ठिकाणी आहे. अरे काय बोलले महाराज. आज आपण महाराजांच्या पाठीमागे उभं राहण्याची फार गरज आहे. आणि समाज आपला महाराजांच्या पाठीमागे उभं राहिला असं नाहीच. अरे प्रत्येक जण, प्रत्येक कीर्तनकार असो, प्रवचनकार असो आणि हिंदू म्हणून घेणारा प्रत्येक माणूस आज महाराजांच्या पाठीमागे उभा आहे. हे केवळ आणि केवळ एका साधूचीच ताकद आहे. साधूच्या ताकदीशिवाय काहीच होऊ शकत नाही. अरे जगाला तारून नेतो तो साधू असतो. काय काय जगाला तारून नेतो तो साधू असतो. ते संत असतात. ते संत परंपरेचे विचार तुमच्या आमच्याकडे घ्या आणि ते विचार घेतल्यानंतर कृतार्थ व्हा. जन्म आल्याची सार्थकता होईल. नक्कीच मुक्कामाचा रस्ता तुम्हाला प्राप्त होईल. एवढंच या माध्यमातून सांगेल. आणि जगद्गुरु तुकोबराय सांगतात की असा देव मी बघितला का त्या देवाची कोणती कोणती शक्ती आहे. त्या शक्तीला आम्ही खऱ्या अर्थानं साक्षी आहोत अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे साक्ष हाती, तुका म्हणे साक्ष हाती, तुका म्हणे साक्ष हाती, तुका म्हणे साक्ष हाती, तुका म्हणे साक्ष हाती. यथावकाश धावत्या वेगामध्ये झालेली सेवा भगवंताच्या चरणावरती. कार्यक्रम झाल्यानंतर पैसे देऊन पाया पडायचे. आणि मी कार्यक्रमात सांगत होतो की प्रभू परमात्म्याचं नामचिंतन घेत जा घेत जा घेत जा. वय वर्ष 65ची म्हातारी माझ्याकडे आली. पाकिटातून 20 रुपयाची नोट काढली, माझ्या समोर ठेवली आणि ठेवल्यानंतर दर्शन घेतलं. आणि घेतल्यानंतर त्या माता माऊलीनं सांगायला सुरुवात केली, बाबा तुम्ही सांगतात नाव घ्या नाव घ्या नाव घ्या, मी देखील नाव घेते म्हणे. मला वाटलं घेईन एखाद्या देवाच. तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. जात होते रानात. काय काय जात होते रानात, रानात होता गोठा. जात होते रानात, रानात होता गोठा.
गोट्यात होत्या जरशा मी तुमच्या अर्चन तुम्ही माझा परशा. 20च्या बदल्यात 40 घ्या, 40च्या बदल्यात 80 घ्या सुनील महाराज. पण त्या बाईला सांगा का असं भाव परत कधी घेऊन. म्हणून पवित्र जीवन जगा, मुखामध्ये प्रभू परमात्म्याच्या नामाचं चिंतन करा. एवढंच या माध्यमातून सांग. करा